वचनाकडे जात असताना कलस्यकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचे 1 ते 18 वचनामधून आपण बघणार आहोत. पण आपण फक्त 5वंच वचन वाचू आणि जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ त्याप्रमाणे वचनामध्ये बघू. कलस्यकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि 5वं वचन. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. या ठिकाणी पौल मंडळीला, आम्ही जे ख्रिस्ती विश्वासणारी लोक आहोत त्यांना तो बोध करत आहे आणि बोध करत असताना तो म्हणतो की बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. आता हा प्रश्न आहे, हे बाहेरचे लोक कोण आहेत? कोणते लोक हे बाहेरचे आहेत? ज्यावेळेस आम्ही इपिस्कराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 12वं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्यामध्ये आम्हाला त्यांचं वर्णन बघायला मिळतं. ते राष्ट्राच्या बाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन आणि देवहीर असे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी पौल बाहेरचे लोक म्हणून संबोधतात. बाहेरचे लोक म्हणजे जे कळपाच्या बाहेरचे, ख्रिस्त विरहित असे जे लोक आहोत. आणि आम्ही जे आतले लोक आहोत ते आतले लोक म्हणजे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्यांना ख्रिस्त आहे, जे ख्रिस्तामध्ये आहेत, त्यांना तो या ठिकाणी आतले लोक म्हणून या ठिकाणी संबोधित करत. आणि या 4थ्या अध्यायामध्ये आम्ही जर संपूर्ण 4थ्या अध्याय जर वाचला तर त्यामध्ये आम्हाला 7 प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतात की जे बाहेरचे लोक आहेत त्या बाहेरच्या लोकांना त्या गोष्टी मिळणार नाही. आणि त्या 7 गोष्टी आज आम्ही बघूया की जे बाहेरचे आहेत, म्हणजे कळपाच्या बाहेरचे आहेत, ख्रिस्त विरहित आहे, अशा लोकांना 7 गोष्टी मिळणार नाही. तर त्याच्यापैकी पहिल्या गोष्टीकडे आपण जाऊया आणि ते म्हणजे त्यांना स्वर्ग नाही. पहिलं वचन आम्ही वाचतो तर त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतंय जे बाहेरचे लोक आहेत त्यांना स्वर्ग नाही. पण ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, उद्धार पावलेले आहे, ख्रिस्ताच्या कळपामध्ये आहेत, त्यांना स्वर्ग आहे. पण जे बाहेरचे लोक आहेत त्यांना हा स्वर्ग नाही. त्यांचा जो स्वर्ग आहे तो या पृथ्वीवरच आहे. आणि त्यांच्या स्वर्गामध्ये लढाया, कष्ट, दुःख, समस्या, त्रास, आजारपण या सर्व गोष्टीने हा त्यांचा जो स्वर्ग आहे तो भरलेला आहे. आणि म्हणून आपण बरेच लोकांना असं बोलताना ऐकतो की स्वर्ग तर येथेच आहे. पण जे आम्ही ख्रिस्ती आहोत, कळपामध्ये आहोत, आम्हाला स्वर्ग आहे. कळपाच्या बाहेरच्या लोकांना स्वर्ग नाही. आणि मग त्याच्यामध्ये आमचे प्रियजन असू शकतील, आमचे मित्र असू शकतील, आमच्या जवळचे, म्हणजे या ठिकाणी बाहेरच्या लोकांना स्वर्ग नाही. दुसरी गोष्ट आम्हाला या 4थ्या अध्यायामध्ये, कलस्यकराच्या पत्रामधल्या 4थ्या अध्यायामध्ये बघायला मिळतं आणि ते म्हणजे वचन 3 मध्ये आम्ही बघू शकतो की त्यांना देव नाही. हे जे कळपाच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना देव नाही. कारण हे लोक बोलतात की देव नाही. आणि स्तोत्रकर्ता 14वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये त्या ठिकाणी आम्ही वाचतो, स्तोत्रकर्ता म्हणतो, मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही. जरी ते म्हणतात देव नाही, पण त्यांचा जो निर्माण करता आहे, त्यांचं जो पालन पोषण करणारा आहे तो देव आहे. आणि कलस्यकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आम्हाला हे बघायला मिळतं. 16व्या वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, कारण आकाशात पृथ्वीवर असलेले दृश्य अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे. तरी पण हे जे कळपाच्या बाहेरचे लोक आहेत ते बाहेरचे लोक म्हणतात देव नाही. आणि जे ख्रिस्त विरहित आहेत त्यांना देव नाही. पण आम्ही जे कळपामध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत, आम्हाला देवाचा लाभ झालेला.
आणि तिसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी त्यांच्या बाबतीत बघायला मिळते ते म्हणजे तिसऱ्या वचनामध्ये पण त्यांना ख्रिस्त नाही. कारण जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांना ख्रिस्त आहे. जे ख्रिस्ताला आपला तारणारा आणि उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतात त्यांना ख्रिस्त आहे. आणि देव ख्रिस्तामध्ये प्रगट झालेला आहे आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्ती दिलेली आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला उद्धार दिलेला आहे. आम्हाला पापाची क्षमा दिलेली आहे आणि म्हणून त्यांना ख्रिस्त नाही. जे त्याला स्वीकारतील त्यांना ख्रिस्त आहे. त्यांना ख्रिस्ताचा लाभ मिळेल. म्हणजे कळपाच्या बाहेर आहेत त्यांना ख्रिस्त नाही. म्हणून प्रेषिताचे कृत्य 4 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं आहे. तारण हे त्याच्याकडूनच आहे आणि जे त्याचा स्वीकार करतात त्यांना तो ख्रिस्त लाभतो. आणि योहान 10 अध्याय आणि 9 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी द्वार आहे आणि माझ्या द्वारे आल्या वाचून कुणी आतमध्ये जाऊ शकत. हे जे बाहेरचे लोक आहेत ख्रिस्ताला आपला द्वार म्हणून स्वीकारत नाही आणि त्या द्वाराने ते प्रवेश करत नाही, म्हणून त्यांना ख्रिस्त नाही. चौथी गोष्ट त्यांच्या बाबतीत आम्हाला बघायला मिळते ते म्हणजे जर आम्ही 7वं वचन, 10वं वचन आणि 11वं वचन जर वाचलं कलस्यकराचं पत्र 4 अध्याय 7, 10 आणि 11 तर त्यामध्ये आम्हाला सहभागिता, जे कळपाच्या बाहेरचे आहेत, जे बाहेरचे लोक आहेत त्यांना सहभागिता नाही. म्हणजे कळपामध्ये आहेत आतले लोक आहेत त्यांना सहभागिता आहे. आम्ही धन्यवादित लोक आहोत कारण देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा याची सहभागिता आम्हाला लाभलेली आहे. तो आमचा कुटुंबाचा प्रमुख आहे आणि त्याच्या कुटुंबामध्ये आम्ही आहोत. म्हणजे कळपाच्या बाहेर आहेत त्यांना ही जी सहभागिता आहे सहभागिता लाभलेली आहे. आम्हाला देवाने एक सहभागिता दिलेली आहे. त्याच्या कुटुंबामध्ये आम्हाला त्याने समाविष्ट केलेलं आहे. जे आतमध्ये आहेत ते म्हणजे बाहेर आहेत त्यांना ही सहभागिता नाही. 5वी गोष्ट आम्हाला त्यांच्या बाबतीत बघायला मिळते म्हणजे ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे हे त्यांना ठाऊक नाही. काय, जे बाहेरचे लोक आहेत त्यांना देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे हे त्यांना, कारण बाहेरचे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे चालत असतात. ते आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे चालतात. पण आतले लोक म्हणजे आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत, विश्वासणारे लोक आहोत, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे आहोत. आणि देवाची काय इच्छा आहे त्यावेळेस आम्ही 1 तिमोथी आणि 2 अध्याय त्याच्या 4थ्या वचनामध्ये आम्हाला देवाची इच्छा बघायला मिळते. काय इच्छा आहे? त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. ही काय आहे? देवाची इच्छा आहे. आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्या बाबतीत पण देवाची हीच इच्छा आहे की त्यांचं काय व्हावं? तारण व्हावं आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावं. ही प्रत्येकाच्या बाबतीत इच्छा आहे. दुसरा अजून आम्हाला 2 पेत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा. दुसरी देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांनी काय करावं? पश्चाताप करावा. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला यासाठीच आला की मनुष्याचं तारण व्हावं. त्याने पश्चाताप करावा, आपल्या पापाची क्षमा मागून त्याला आपला तारणारा आणि उद्धारकर्ता म्हणून स्वीकारावं आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. हीच देवाची इच्छा आहे. आणि जे बाहेरचे लोक आहेत हे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. ज्यावेळेस पौलाचं जो शाऊल होता, पौल झाला त्याचं ज्यावेळेस तारण झालं आणि मग
प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर 9वा अध्याय प्रेषिताचे कृत्य आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं. प्रेषित 9:6 मध्ये, तर उठ, नगरात जा, म्हणजे तुला काय करावयाचे हे तुला सांग. त्यावेळेस तारण होतं, आमचा उद्धार होता. त्यावेळेस देव त्याची जी इच्छा आहे तो प्रगट करतो आणि तो म्हणतो, उठ, नगरात जा, तेथे काय करायचं ते मी तुला सांग. म्हणजे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना देवाची इच्छा ठाऊक नाही, ते आपल्या इच्छेप्रमाणे चालतात. रोमकराचं पत्र त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 2ऱ्या वचनाकडे जर आम्ही आलो, रोम 12:2, तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर. देवाची हीच इच्छा आहे की आम्ही ह्या युगाबरोबर समरूप न होता आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर करून घ्या. हीच देवाची इच्छा आहे. म्हणजे देवाची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं आणि त्याने पश्चाताप करावं. पण जे बाहेरचे लोक आहेत ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. 6वी गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि ते 6वी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही कलस्य 4था अध्याय त्याचे 15 आणि 16 वचनाकडे ज्यावेळेस येतो, तर त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं की जे बाहेरचे लोक आहेत त्यांना मंडळी नाही. बाहेरच्या लोकांना काय नाहीये? मंडळी नाही. आम्ही जे आतले लोक आहोत त्या आतल्या लोकांना मंडळी आहे. ज्यावेळेस आमचं तारण होतं, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा बाप्तिस्मा होतो, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आम्ही सामील. आम्हाला ख्रिस्ताची जी खरी मंडळी आहे ती मंडळी आम्हाला, म्हणजे त्याचा स्वीकार करत नाही, अविश्वासणारे आहेत किंवा नामधारी पण ख्रिस्ती आहेत, त्यांना पण ही जी देवाची जी मंडळी आहे ती मंडळी त्यांना नाही. पण ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, तारण प्राप्त करून घेतलं, पवित्र आत्म्याने ज्यांचा बाप्तिस्मा झाला, त्यांना ही देवाची मंडळी प्राप्त झाली. पण जे बाहेरचे लोक आहेत त्यांना मंडळी नाही. आम्ही किती धन्यवादित लोक आहोत, आम्हाला देवाची मंडळी आहे. 1 करिंथ त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 13वं वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. 1 करिंथ 12वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. त्या ठिकाणी असं म्हणतो पाऊल, कारण आपण यहुदी असू किंवा हेलन्य असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेलो. आपण सर्व काय आहोत? एकाच आत्म्याने. प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे, त्याने आपण सर्व संचारित झालेलो आहे आणि आपण एका मंडळीमधले आहोत. आपल्याला एक मंडळी मिळालेली आहे. पण जे बाहेरचे आहेत त्यांना मंडळी. 7वी आणि शेवटची गोष्ट आम्हाला या ठिकाणी या कलस्त्रकाराच्या 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला पौल सांगतो. त्याचं जर 18वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या 18व्या वचना वाचल्यानंतर आम्हाला कळतं की त्यांना देवाचे कृपादान. आम्हाला काय आहे? देवाचं कृपादान आहे. देवाची आमच्यावर कृपा झालेली आहे. पण जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्यावर अजून देवाची कृपा झालेली नाही. आणि ही देवाची कृपा आहे, ही देवाने प्रत्येकाला देऊ केलेली आहे. पण त्याचा स्वीकार करणे न करणे हे आमच्या हातात. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी कृपा मिळते, देवाच्या द्वारे जी कृपा मिळते, ती स्वीकारणे आमच्या हातात आहे. आम्ही जर ते स्वीकारलं, त्याच्याकडे आलो, तर देव आम्हाला त्याची कृपा आहे कृपा करतो. आणि जे आतले लोक आहेत, जे मंडळीमध्ये आहेत, जे ख्रिस्ताचे लोक आहेत, त्यांच्यावर
देवाची एक विशिष्ट कृपा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तर जे हरवलेले आहेत त्यांना शोधाव्यासाठी, ज्यांच्यावर कृपा नाही ते हरवलेले सारखे आहेत, ते हरवलेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. लोककृष्य वर्तमान 19 अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास. आणि ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टीचा विचार करतो, हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना स्वर्ग नाही, त्यांना देव नाही, त्यांना ख्रिस्त नाही, त्यांना सहभागिता नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे हे त्यांना ठाऊक नाही. आणि 6वी गोष्ट त्यांना मंडळी नाही आणि त्यांना देवाची कृपा नाही. या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला कीव येते का? हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना आतमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो का? कारण की त्यांची जी स्थिती आहे ती अत्यंत भयंकर अशी आहे. आणि मग आम्ही जे आतले लोक आहोत, ते आतले लोक जे बाहेर लोक आहोत त्यांच्याबद्दल आम्हाला काही त्यांना आत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यांच्याबद्दल आम्ही विचार करतो का? कारण हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांचा न्यायनिवाडा झालाच आहे. योहान पुरुष वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की त्यांचा न्यायनिवाडा झालाच आहे. त्यांच्यावर देवाचा क्रोध राहतो आणि त्यांचा नाश होत आहे. आणि प्रगटीकरण 20:15 प्रमाणे त्यांचं भवितव्य हे अग्नीच्या सरोवरामध्ये आहे. मग हे जे असे बाहेरचे लोक आहेत त्या लोकांबद्दल आम्ही कधी विचार करतो का? त्यांना आम्ही आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो का? देवाने आम्हाला आतमध्ये घेतलं, आम्ही पण कोण होतो? देवाच्या कराराचे परके होते, राष्ट्राच्या बाहेरचे, वेशीचे बाहेरचे, देवहीन असे लोक आम्ही होतो. पण देवाची कृपा आमच्यावर झाली आणि देवाने आम्हाला आतमध्ये, जसं आता आम्हाला देवाने आत घेतलं, आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या कळपामध्ये आहोत, तसेच ही जी बाहेरचे लोक आहेत त्यांची अवस्था अत्यंत भयंकर आहे. त्यांना जाऊन आम्ही सुवार्थ सांगून त्यांना आम्ही ख्रिस्ताच्या कळपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्ताबद्दल आम्ही त्यांना सांगायला पाहिजे, कारण त्यांना या ज्या 7 गोष्टी आम्ही या ठिकाणी बघितलेल्या आहेत ते त्यांना मिळणार नाही. आणि मग आम्ही जे आतले लोक आहोत देवाने आम्हाला हा सर्व जो आशीर्वाद दिलेला आहे, मग या सर्व आत्मिक आशीर्वादाने आम्ही आमचं जे हृदय आहे ते आनंदित आहे, आम्ही प्रसन्न आहोत. किती गोष्टी आम्हाला देवाने दिलेल्या आहे. त्याने आम्हाला स्वर्ग दिला, आम्हाला देव लाभला, कारण याच्या अगोदर आम्ही देव विरहित आणि आशा विरहित असे लोक. आम्हाला ख्रिस्त पण लाभलेला आहे, आम्हाला सहभागिता पण आहे, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालणं हे पण आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला मंडळी आहे आणि आम्हाला देवाचं कृपादान. हे सर्व जे आध्यात्मिक आशीर्वाद बघून आमचं हृदय आनंदित, आम्ही आनंदित आहोत काय? आणि बाहेरच्या लोकांना आतमध्ये आणण्याची आमची तीव्र इच्छा आहे का? देवाची जी इच्छा आहे हीच आहे की प्रत्येक मनुष्याने पश्चाताप करावा, त्याने तारण प्राप्त करून द्यावं. कारण प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला, यासाठीच आला, मनुष्याची पापाची क्षमा करण्यास. आणि आमच्या पापाची क्षमा करण्यासाठी, आम्हाला मुक्ती देण्यासाठी तो त्या वधस्तंभावर, आणि त्या वधस्तंभावर त्याने आपला प्राण अर्पण केला. त्या ठिकाणी त्याने आपलं मौल्यवान, निष्कलंक, पवित्र असं रक्त त्या ठिकाणी सांग. बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर देव असताना मरण का पावले? माझ्या प्रियांनो, धर्मग्रंथशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की रक्त सिंचनाशिवाय पाप विमोचन आहे.
जोपर्यंत रक्त सिंचन होत नाही तोपर्यंत पापाची क्षमा होत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, हा जो जुना करार आहे, ते धर्मग्रंथ शास्त्र आहे, रद्द कराव्यासाठी नाही तर ते पूर्ण करण्यासाठी आला. आणि त्या वधस्तंभावर जाऊन त्याने त्याचं ते मौल्यवान, निष्कलंक, पवित्र रक्त सांडलं. कारण या भूतलावर जितके प्राणी मात्र होते ते सर्व भ्रष्ट झाले. वचनामध्ये दिलेलं आहे, नीतिमान कोणी नाही, धार्मिक कोणीच नव्हता, आणि पवित्र रक्त सांडावं असं या पृथ्वीवर कोणीच नव्हतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्य बनवून या जगामध्ये यावं लागलं. आणि त्या वधस्तंभाचं ते कार्य त्याने पूर्ण केलं, आणि त्या ठिकाणी त्या मौल्यवान, निष्कलंक, पवित्र रक्त सांडून आज आम्हाला आमच्या पापाची क्षमा दिली, आम्हाला मुक्ती दिली. आणि हे जे सर्व जे स्वर्गीय आशीर्वाद आहेत, 7 आशीर्वाद त्याने जे ख्रिस्तामध्ये आहे त्या लोकांना त्याने देऊ केले. पण त्यासाठी त्याला अर्पवायचा कोकरा बनावा. कोकरा वधस्तंभावर अर्पीला गेला, त्याला गाडण्यात आलं. 3 दिवस तो भूमीच्या पोटात होता, आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुपी उठून आता तो स्वर्गात गेलेला आहे. आणि एक दिवस जे आतले लोक आहेत त्या आतल्या लोकांना, म्हणजे जे ख्रिस्तामध्ये आहेत, कळपामध्ये आहेत, त्यांना घेण्यासाठी परत येणार आहे. आणि आम्ही सदा सर्व काळ त्या प्रभूजवळ राहणार. पण जे बाहेरचे लोक आहेत, त्यांची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयंकर आहे. आम्हाला त्यांना आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ती आम्हाला त्यांना सांगायची आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर त्याने पहिली आणि महत्वाची जी सुवार्ता सांगितली ती म्हणजे पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आले. आज सर्व लोकांना ज्यांनी अजून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही त्यांना आव्हान आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले. आणि तो स्वर्ग आम्हाला प्राप्त करून द्यायचा आहे. आणि आपण देवाला धन्यवाद देऊया, हे जे 7 आशीर्वाद जे आतमधले आहेत त्यांना, म्हणजे आम्हाला, आम्ही जे कळपामध्ये आहोत त्यांना देवाने देऊ केलेले आहे. आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद